जेडे, अगं आलीस बे बाई तू? आलीस बे म्हणजे मी कुठं कारखान्यावर गेलते तेव्हा? ती तर माहितच आहे जाणार नाहीस ती, पण म्हणलं इथं फाट्यावर तरी जाऊन येशील. तिथं मागच्या गल्लीत जाऊन आले. इथं आले तर जिजी बसली होती म्हणून जरा बाहेरच थांबले. मग ती सानूच्या आजीकडे गेल्यावर मग इथे येऊन बसले. बरं केलंस बाई, माझा तर घसाच गेलाय बघ. का? काय झालं? आणि ती महाराणी कुठे? महाराणी गेली तिच्या बापाच्या भाड्याच्या महालात. आता मदत करायला नको वे? काय सांगतेस मम्मी? काढलं वय घराबाहेर? काढलं. अगं अख्खं गाव जमलं होतं. बँकेतली जप्ती करणारी माणसं, भैया साहेब, त्यांची पोरं, सगळं सामान रस्त्यावर. आणि बायका पोरं बी तशीच उभी होती. एका सेकंदाला तर मला त्यांची दया झाली बघ. मला कशाला तू तिकडे पाठवलं? मला बी त्यांची तोंड बघायची होती. तू आणि काय करणार होतीस? अगं पिक्चर बघितला असताना. तू काय केलंस तिकडे जाऊन? मी मस्त बॉम्बा बॉम्ब केली. म्हणलं घ्या माझे दागिने घ्या, पण माझ्या भावाच्या घरावर जप्ती आणू नका. काय करायचं ते मला सांगा, पण माझ्या भावाच्या घरावर जप्ती आणू नका. अगं मग तो साहेब, त्याला बी पटलं. त्याला तर वाटलं असं खरंच ह्यो तिचा भाऊ आहे का काय. खरं सांगायचं म्हणजे एका मिनिटाला तर मला असं वाटलं खरंच दागिने घेतात का काय. म्हटलं झाली आता पंचायत. पण नशीब तसं काय झालं नाही बाई. हे असं पुढं पुढं करतेस ना, तेच एक दिवस अंगलट येणार आहे बघ तुझ्या. मला चांगलं समजतं कुठं काय करायचं काय नाही करायचं. मग आता काय ठरवलंय तुमच्या बादच्या सुनेचं? तिचं काय? काढणार होतीस ना घराबाहेर? अगं मग काढायचंच आहे की. ती जाते वाट बघ. इथं सांगितलेली एक गोष्ट ऐकत नाही ती तुझी. आता आजच घे की. तुला माहित तरी आहे का ती कधी येणार आहे ते? अगं येईल की. कुठे जाती? बस वाट बघत. तुला तर नुसतं बसून बोलायला पाहिजे बघ. तू जरा हलकी. पुष्पा, पुष्पा, कुठे होतीस ग तू? अगं आज माझ्या जीवाला लई बरं वाटलं बघ. पहिल्यांदा तुझा अभिमान वाटला. म्हणजे तू कामच तसं केलेस म्हणा. काय केलं? अगं मी समोर आजीकडे गेले होते, म्हणजे सानूच्या आजीकडं. तिथं सगळ्या बायका जमल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं तुमच्या पुष्पानं त्यांचं घर वाचवण्यासाठी स्वतःचं दागिने पण देऊ केलं. घरावर जप्ती येऊ नाही म्हणून काय काय नाही केलं त्या पोरगीनं. सगळं तुझ्याबद्दलच कौतुक सांगत होत्या ग. आणि हे बघ आता तू आहे म्हणल्यावर मी बिनघोरी झाली. मला कसलीच चिंता नाही बघ. पुरी असंच चांगलं वाग. शितले, भाऊजीच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ना, ते कुणालाच सांगता येत नाही. अगदी आपल्या मिसेसला बी नाही. पण म्हणून अशा गोष्टी मनात दाबून ठेवल्या ना तरी बोंब होती. म्हणून आजपासून मी डायरी लिहायला सुरुवात करणार आहे. जे काय काय होते ना ते सगळे या डायरीत मला जमल तसं मी लिहिणार. आज ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा युनिट मध्ये पाऊल ठेवलं. 11 मराठा लाईट इन्फंट्री. जे स्वप्न आजपर्यंत पाहिलं ते आता खरं होतंय. ही आर्मीची दुनियाच वेगळी आहे. आता हे माझं दुसरं घर. हा रावल्या बोल की. अरे एक न्यूज द्यायची होती तुला. न्यूज कसली रे? पित्तलच्या घरावर आज जप्ती आली. काय? होय,
बँकेनं जप्ती आणली घरावर. अरे पण नाना म्हणले मला व्यवस्था केली म्हणून. तू जाणार होतास आणि त्यात इक्याच बी असं झालेलं म्हणून कदाचित नाना बोललं नसतील तुला. अरे पण का आपण काहीतरी केलं असतं ना, मग जप्ती थांबवली असती. होय, पण लकाच्या लय कस तरी वाटलं लका. सगळे अशी बाहेर थांबली होती, सगळं सामान पण बाहेर काढलं होतं. शीतल तर लय रडली लका. अरे तिने तरी सांगाव का नाही मला. तू आता नको लय चिडचिड करून घेऊ. अरे असं कसं रावल्या, एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली यांनी. हा आता गेल्यात दुसऱ्या घरला आणि आज्या. अरे मामी, तिचं काय. अरे मामी म्हणत होत्या की माझं दागिनं घ्या पण जप्ती थांबवा. बरं थांब, मी नानांना फोन करतो, काय ते विचारतो नीट. नको नको नको, आता फोन नको करू, नंतर कर. अरे आता लय टेन्शन मध्ये आहेत सगळी. बर, नंतर करतो. बाकी तू काय काळजी करू नको, मी आहे इथं. हा हा. हे तुझं अजिबात आवडत नाही बघ मला. एवढं सगळं मला का नाही कळवलंस तू. दुख भरे दिन तेरे बीते. दुःख नाही, दुःख. दॅट इज दॅट टॅलेंट. हा, पण भैया आपली गेम व्यवस्थित पार पडली बर का. आम्ही जरी कुस्ती शिकलो नसलो ना, तरी एखाद्याला चित कसा करायचा हे आम्हाला बरोबर कळतं. पण भैया तुम्ही तो पवारांना घराबाहेरचा रस्ता दाखवलाय ना, ती नुसती आजाला कळली असेल का. अरे फिक्स. कस काय. अर्धच आपण आहे ना रावल्या. त्यांनी फोन करून सांगितलं असणार. म्हणजे आता पवार फॅमिली फायनली गावाबाहेर गेल्यात जमा आहे. अरे मग आता ती स्वतःहून बी गावात येणार. नानांना त्यांचं घर वाचवता आलं असतं. तसं तर बरंच काय काय झालं असतं. शीतल बरोबर आमचं लग्न झालं असतं. विक्याऐवजी आजा शहीद झाला असता. कसं आहे टॅलेंट सुरजया गोटे. लाईफच्या गेम मध्ये तुम्ही तत्वांचे रोल पाळले की तुम्ही हरणार. किंवा नाना, शितली, ते आजय, यांना लय रूल पाळायचे असतात. फार पाळायचंच आहे तर मांजर पाळा, पत्रे पाळा. तत्वाचा रूल काय पाळताय. हा, पण आपलं तसं काय नाही. यांना हेच नडलं बघ. अरे गेलं ना घर. म्हणजे भैया आता सगळे डाव आपल्या मनासारखे पडलेत. हा टॅलेंट. आता फास आवळायचा, त्या शीतलचं जिणं हरम करायचं. हा एकच एम आहे आपला. आता हेच आपलं घर. मुझे नहीं रहना यहाँ, ये अपना घर थोड़ी है। शेतले, तुम्हाला का नाही सांगितलंस.
काय अहो काय बोलताय तुम्ही? अजून मी तुझा आहेस का? घरावर जप्ती आली हे राहुलने मला फोन करून सांगावं. घरातल्यानी कुणीच सांगितलं नाही. अगं तू तरी मला सांगायचंस. अहो मला बी आजच कळलं. मला कोणी काय सांगितलं नव्हतं. मी जितू काकाला डबा द्यायला गेलते तेव्हा मला कळलं. काय? नानाने तुम्ही जाणार म्हणून मुद्दाम मला काय सांगितलं नव्हतं. अगं मी काय परकाय का? अगं माझ्यापासून काय लपायचं होतं? मी तर सगळी जोराजोर पण केली होती. नानांनी ऐनवेळी नकार दिला. म्हणले केली व्यवस्था. का असं वागले? अहो आता तुम्हाला नानांचा स्वभाव माहितच आहे की. अगं पण असं ते आता जे झालं ते झालं. घरातली कशी आहेत सगळी? आता एवढी मोठी गोष्ट झाली सगळ्यांना त्रास तर होणारच की. अहो मी आज तिथंच होते. आणि नवीन घर ते आहे का नीट? शेवटी ते भाड्याचंच घर आहे. किती बी म्हणलं तरी भाड्याचं घर आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर यात फरक तर पडणारच की. वर्षानुवर्ष वाढलेलं झाड उपटून एका दुसऱ्या ठिकाणी लावल्यागत झालं घरातल्या सगळ्यांचं. शितले मी तुला प्रॉमिस करतो अशी वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही. अहो अहो मला असं नव्हतं. नाही मला माहिती तुला तसं नव्हतं म्हणायचं ते. पण मला कळतंय आई नाना कशातून जात असतील ते. स्वतःच्या हक्काची गरज जाणीव माझ्या एवढी कोणाला नसेल बघ. माझ्या मनात रोज असा विचार मला तुला हक्काचं घर बनवून द्यायचं. आपण आपल्या दोघांचं हक्काचं घर बनवू. बरे ती एक खोली का असं पण ते आपलं असं. तू तुझ्या घरच्यांची काळजी घे. आपल्या घरी बघायला मामा मामी आहेत. झालंच तर जयडी बी आहे. पण तू तिकडं जात जा. त्यांना काय पाहिजे काय नको हे बघ. हो काय? तुम्ही असं बोलायला लागला ना की ऐकत बसावं असं वाटतं. बर ठेवतो आता. आणि ऐक स्वतःची काळजी घे. वय आणि हा सारखं सारखं रडत बसू नको. क्या चल रहा है? रिलैक्स रिलैक्स विश्राम. क्या चल रहा है? कुछ नहीं सर, बस ऐसे ही बातें कर रहे थे. तो जान पहचान हो गई? यस सर. गुड. राहुल भिंगारे, अमरावती. नितेश कुंभार, कोल्हापूर. संग्राम लडके, कोल्हापूर. आकाश जाधव, कराड. अजिंक्य शिंदे सातारा. अभय मारणे, मुळशी, पुणे. सर तुमची ओळख सांगा ना. मी CHM महेश नरवडे. 15 वर्ष झाली आर्मी जॉईन करून. तुमच्यासारखा मी पण जॉईन झालो. सर तुमच्याबद्दल सांगा ना. म्हणजे कसं काय आला आर्मीत? घरातला आधी कोणी होतं का आर्मीत? आधी घरातलं कोणी होतं का आर्मीत? गुड क्वेश्चन. मी लेफ्टनंट शैलेश शिर्के. मला पास आउट होऊन 2 वर्ष झाली आहेत. आणि हो माझ्या घरात कोणीही आर्मीमध्ये नव्हतं. मी ठाण्याचा आहे. शिर्के बिल्डर्स म्हणून कदाचित ओळखत असाल. ते आमचंच आहे. मध्ये ते क्रिकेटच्या मॅचेस होत्या ना तेव्हा भारताच्या टीमला त्यांनी स्पॉन्सर केलं होतं. राईट तेच. सर घरचं एवढं चांगलं आहे मग तुम्ही आर्मीत कसं आलात? हेच चुकतं आपलं. घरचं चांगलं नाहीये, परिस्थिती वाईट आहे. किंवा वडील आर्मीमध्ये आहे म्हणून मुलाने आर्मीत भरती व्हायचं. हे एकदम चुकीचं आहे. माझे वडील कोणीतरी मोठे आहेत म्हणून मी आर्मीत भरती व्हायचं नाही. हा कुठला नियम? आपण कायम असं ठरवून टाकतो की मोठ्या बापाचा मुलगा म्हणजे बिघडलेला. असं काहीही नसतं. आम्ही मोठ्या घरात जरी जन्माला आलो तरी आम्हालाही तो संघर्ष करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, भारत माझाही देश आहे. भाऊजी आज झोपडीत राहणाऱ्या गरीबाचं रक्षण करतो आणि महालात राहणाऱ्या श्रीमंताचं सुद्धा. आणि भाऊजी असा एकमेव आहे त्याचा धर्म, जात आणि पंथ
फक्त आणि फक्त भारतीय असतो. इज दॅट क्लिअर? गुड. चलो यार, मैंने बहुत बड़ा लेक्चर दे दिया, अपना चलने दो. हाँ, खाना वाना खा लिया ना? गुड. सर, इसका शादी हुआ है. ये you guys carry on. बोला मिसेस फौजी. होतं होतं राहिले ना. तेवढं कुठलं आमचं नशीब आलं. जयश्री. जयडी नाही का? हा तेच की. बोल जयडी. म्हणलं एखादा फोन करून बघावं, नाव तरी लक्षात आहे का नाही ते. अगं असं काय करतीस? नाहीतर काय, कधी करता तुम्ही आम्हाला फोन आठवणी ना? अगं तसं काय नाही, आता चालू आहे ना मी. शीतलला करत असतात ना रोज? नाही, रोज नाही. मला माहितीये रोज करतात ते. तिच्या जागी मी बी असते ना तरी मला बी रोजच केलं असतं तुम्ही. अगं कशी आहेस तू? आधी इथं असायचं तर निदात नजरेस तरी पडायचं माझ्या. भले तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही, पण बरं वाटायचं हो. आता तर ते बी नाही, पण हाय म्हणायचं बरी. मग बाकी तब्येत कशी आहे तुमची? हा हाय की एकदम नीट. लई पाऊस पडतोय का हो तिकडं? आपल्यापेक्षा जरा जास्त आहे, पण आता थांबलाय. गारटा पडला इथं. काय वाटलं तर करा मला फोन, मी आहेच. आणि इकडं घरात बी सगळे नीट आहेत. शीतल चांगली काळजी घेते ना सगळ्यांची, नाही का शीतल? शीतल हे घे. अगं घे की, बोल. हॅलो. शीतल. हा मीच बोलते, बोला की. तू जर रेडी आहेस का ग? का? तुझ्या मोबाईलवरून कसा काय फोन केला तिनं? हा केला केला. काय केला केला? कुठं बी कसं काय ठेवतीस फोन? लॉक टाकायचा ना. हा वय वय, जेवले की मी. जेवणाचं काय मधनं? काय म्हणतोय मी? हा घेतला. हा जीजीने सगळ्या गोळ्या घेतल्या. काय विचारतोय मी? वय वय, माझ्या संगत आहेत की त्या. खोलीत आहे का जयश्री? वय वय. मग बाहेर जाऊन बोल ना. ते बाहेर जीजी आताच झोपल्यात. मामा मामी बी झोपलेत आणि मी बी आता झोपायला जाणार आहे. झोप. हा हा करते की, नंतर फोन करते. शीतल सॉरी बर का, नाही माझ्या फोन मधला बॅलन्स संपला होता ना, म्हणून मी तुझा फोन घेतला. नाहीतर मी माझ्याच फोनवरनं केला असता. असू द्या. आणि शीतल, आजपासून मी इथंच झोपत जाईन. इथं काय अडचण आहे का? नाही. तू एकटीच असती ना, तुला सोबत तेवढीच. नाही तसं. असू देत बाई, मला हाऊस नव्हतीच खरं तर, पण जीजी म्हणली तू एकटी असती ना म्हणून तुझ्या सोबत झोपायला. आणि तशी बी खोली माझीच होती ना, म्हणून आले. चालेल. आता जयश्री इथं असल्या की कसं बोलायचं फोनवर? उगाच चिडचिड करणार आता हे. बघू सकाळी बोलते.